माझ्या झोपाळू नवऱ्याला घेऊन पहिल्याच दिवशी सकाळचे 12 वाजता आम्ही वॉकला चाललोय. देख लीजिए यही है वो भोला भाला चेहरा. सांगा गाडीवर वॉकला कोण जातो? कोण जातं सांगा, बताओ. पलावाचे जुळे पोर. हा हे एक पोरग आहे आणि हे एक पोरग आहे. 25 मिनिट झाले आणि एक माणूस थकलाय, पण बळच चालावं लागतंय. लग्न करू नये माणसाने, मग अशा हाल होत्या. नेहमी एक डायलॉग नाही मारू. हा गवती चहा आहे आणि हे वेगळं काहीतरी. हे जे झाड आहे ना इकडचं समोर ते गवती चहाच आहे. हा काय ह्याच्यासाठी शेतात जायला, त्यासाठी शेतात नाही धावला, त्यासाठी पलावाला आणायचं आहे. काल मी एकटी चालले होते तरी पण असंच पाऊस होता आणि आज आम्ही दोघं आलोय आणि आता मी दुपारी आले संध्याकाळी पाऊस येतो म्हणून, तरी पण आज पण खूप पाऊस आलाय. असं आम्ही इथं बसलोय आणि तुझ्या समोर दिसतं, असे समोर झाडं दिसतात आणि मी या माणसाला झाडांबद्दल विचारलं की काय चांगलं वाटतं यात. तर काय चांगलं वाटलं असं या माणसाला ही बिल्डिंग. येस, माझ्या फॉलोअरनी सांगितलेलं ह्या माणसाला नाही म्हणायचं, तर माझ्या नवऱ्याला हे झाडं सोडून ही बिल्डिंग चांगली वाटली असं सांगायचं आहे मला एकंदरीत. की चोरी करून करून संसार करायचा असतो. चोरी एवढी चोरी केली 2 पानं. तर आता इकडून चोरी करून झाल्यानंतर माझा नवरा इकडे गेलाय चोरी करायला आणि हे 3 पानं पहिले त्यांनी चोरलेले आहेत आणि आता परत गेले. केली चोरी आणि तुम्ही किती वेळा चहा पिता? मग कशाला घेतलं हे? मी रोज पिईन. बघू आता किती चहा पिता. सो एवढ्याशा जागेतून गवती चहा चोरायला. जेवण नाही बनवणार आज आपण, फक्त गवती चहा बनवणार. गवती चहा म्हणजे त्याचा चहा बनवणार. चालेल ना? हा चालेल ना? आज फर्स्ट डे होता आणि अशी खूप हेवी अशी काही एक्सरसाइज नाही केली, पण वॉक केला 2 वेळा. आणि हे बुक जे मी 10 पेजेस ज्याचे रीड करणार आहे ते आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आणि असा होता मग आजचा दिवस. जास्त काही शूट नव्हतं केलं कारण मला कळत नव्हतं काय शूट करायचं आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बरंच काही शूट करेल, बरंच काही दाखवल. सो कीप वॉचिंग.